धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेळ्यांच्या संख्येमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो, कारण 123 दशलक्ष शेळ्या या फक्त भारतात आढळतात. शेळ्यांना भारतामध्ये गरिबांची गाय असं म्हटलं जातं, कारण लहानातल्या लहान शेतकरी सुद्धा हे शेळीपालन करू शकतो. मग आता प्रश्न पडला असेल की हे शेळीपालन करतात कसं? जर यशस्वीरित्या हे शेळीपालन करायचं असेल तर ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीच या संबंधितच आजचा आपला विषय आहे यशोगाथा यशस्वी शेळीपालन. प्रेक्षक हो, आपण लहानपणापासून कोणाच्या ना कोणाच्या तरी अनुभवातून शिकत असतो. लहानपणी आपल्या आईवडिलांच्या अनुभवातून, थोडंसं कळायला लागलं आपण शाळेत जायला लागलो की आपल्या शिक्षकांच्या अनुभवातून, आणि नंतर जेव्हा आपल्याला नोकरी करायची असेल किंवाही कुठलाही व्यवसाय करायचा असेल तेव्हा आपण अनुभवी माणसाकडे जातो. का तर मार्गदर्शन, सल्ला घेण्यासाठी, कारण का ते अनुभवाचे बोल असतात. मग आजचा जो आपला विषय आहे की यशस्वी शेळीपालन, त्या ह्या संदर्भातील अनुभवी माणसालाच आत्ता आपल्याला बोलवायला हवं की नाही? ह्या संदर्भात या संबंधितच जो अनुभवी जोडपं आहे त्यांना आपण इकडे आमंत्रित केलेलं आहे, ज्यांनी हे शेळीपालन यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर शेळीपालन प्रशिक्षण केंद्र नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथे ते चालवतही आहे. तर आता आपण स्वागत करूया अशाच यशस्वी जोडप्याचं. सौ मनीषा पवार आणि श्रीयुत गुंडू पवार, तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर सर, आपण आता वळूया आपल्या विषयाकडे की हा जो यशस्वी शेळीपालनाचा जो आजचा आपला विषय आहे, तर तुम्हाला हाच व्यवसाय निवडावासा का वाटला आणि कधीपासून तुम्ही या शेळीपालन व्यवसाय करत आहात? मी सांगेन 2003 पासून या व्यवसायाकडे वळलो. नोकरी न लागण्याने निराश होऊ नका असं एक ब्रीदवाक्य घेऊन या व्यवसायाकडे वळलो. नोकरी न लागल्याने निराश होऊ नका, एकच ध्यास स्वयंरोजगाराचा, या म्हणीप्रमाणे मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये, राष्ट्रसेवा दल असेल, पर्याय असेल किंवा वेगवेगळ्या श्रमिक विद्यापीठ असेल, ह्या वेगवेगळ्या संस्थांमधनं काम करत असताना मला असं जाणवलं की बाबा आपणही स्वतंत्र एखादा मालक व्हावं, स्वतंत्र एखादा व्यावसायिक व्हावं, बिझनेसमॅन व्हावं, असा एक विचार मनामध्ये आला. आणि माझी वडिलोपार्जित एक 7 एकर शेती होती. त्या शेतीमध्ये सुरुवातीला अगदी माझ्याकडे या व्यवसायासाठी जसं भांडवल नव्हतं, पण मी काय केलं, सावकाराकडनं 5 रुपये टक्क्यांनी काढून या शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. 3.5 लाख व्याजदराने 5 रुपये टक्क्यांनी आपण पैसे काढून या शेळीपालनाला सुरुवात केली. जवळजवळ सुरुवातीला या संदर्भातलं प्रशिक्षण घेऊन आपण सुरुवात केली आणि 2003 पासून म्हणजे 70 शेळ्यापासून सुरुवात केली. आज ती मजल माझी जवळजवळ 700-750 शेळ्यांपर्यंत, आणि माझे स्वतःचे मी 10,738 शेतकऱ्यांपर्यंत या शेळीपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आज अगदी नळदुर्ग ते सौदी अरेबिया हा माझा प्रवास शेळीपालनामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे. नक्कीच वाखाणण्याजोगा हा तुमचा प्रवास आहे. तर प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी स्त्री आधारस्तंभ म्हणून उभी असते, तर मी तुमच्या सौ मनीषा पवार मॅडम तुमच्याकडे वळते की सरांनी जो आता उल्लेख केला की 2003 पासून तुम्ही हा शेळीपालन व्यवसाय करत आहात, तर 2003 ते 2015 आता चालू वर्ष म्हणायला गेलं तर 12 वर्ष म्हणजे एक तप झालेला आहे. तर तुमचा याविषयी काय अनुभव आहे? सुरुवातीला करते वेळेस सर्व सोडून नको वाटत होतं मला पण करायच्या टायमाला, पण नंतर कसं ज्यावेळेस आता ह्यांच्या मनापासून आहे इच्छा तर आपणही थोडी साथ द्यायला पाहिजे असं वाटलं. आणि सुरुवात केली तेव्हापासून व्यवस्थित होत गेलं. आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव नसतो पण हळूहळू करायला लागलो, आणि आता जो सुरुवात जशी केली होती त्याच्या 10 पट आता तो आमचा प्रोजेक्ट मोठा झाला आहे. आणि त्याचा सपोर्ट पण आम्हाला छान भेटला आता. नक्कीच नक्की सरांनी जे सांगितलंय की नळदुर्ग ते सौदी अरेबिया हा नक्कीच चांगला प्रवास आहे. सर, आता आपण विषयाला सुरुवात करूया की उस्मानाबादी शेळी ह्याविषयी मी जास्त ऐकलेलं आहे. तर उस्मानाबादी शेळीपालन व्यवसाय हा शेतीबरोबरच जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय कसा बनू शकतो हे तुम्ही सांगू शकता का? शेतीला पूरक जोडधंदा व्यवसाय म्हणून जर आपण विचार केला, आज आपण पाहतो दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे, पाऊसच पडत नाहीये. गेल्या मराठवाड्याचा विचार केला किंवा विदर्भाचा विचार केला 4-5 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे. तर शेतीला नुसतं शेतीवर अवलंबून न राहता किंवा शेती पाऊस पडत नाही म्हणून
सगळ्या ह्या निराशा मनामध्ये न आणता शेती आणि शेतीला पूरक जोडधंदा म्हणून जर शेळी पालनासारखा व्यवसाय चालू केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हा व्यवसाय करू शकतो. आज आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 22 जातीच्या शेळ्या आढळतात, पण त्यापैकी आमच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये जवळजवळ 7 प्रकारच्या शेळ्या आढळतात. जमुनापुरी असेल, राजस्थानी असेल, शिरोई असेल, चानेर असेल, भोर असेल. पण या सर्व जातीपेक्षा सर्वात उत्तम जी जात आहे ती उस्मानाबादी जात आहे. उस्मानाबादी जी शेळी आहे त्या शेळीसाठी आहार चारा वगैरे असं कुठलंच असं नाही की ते खाल्ल्यानंतर त्याला दुसरं नाही पाहिजे किंवा असं काहीच नाही. ते कुठलेही वनस्पती खाऊ शकते आणि प्रत्येक वनस्पती म्हणजे प्रत्येक औषधी वनस्पती असतात. तर ती शेळीने खाल्ल्यानंतर त्यांना आजार वगैरे होण्याची शक्यता कमी असते आणि ते कुठेही सूट होऊ शकतात कुठल्याही वातावरणात. त्याच्यासाठी उस्मानाबादी शेळी चांगली आहे. म्हणजे उस्मानाबादी शेळीचं वैशिष्ट्य काय की ती शेळी कुठल्याही भागाला, कुठल्याही परिसराला, कुठल्याही वातावरणाला मॅच करू शकते, तग धरू शकते. अतिशय उष्ण प्रदेशामध्ये असेल, अतिशय थंड प्रदेशामध्ये असेल, इव्हन जम्मू काश्मीर टू राजस्थान म्हणजे अतिशय उष्ण प्रदेश आणि अतिशय थंड प्रदेशामध्ये. एवढंच नाही तर सौदी अरबमध्ये देखील उस्मानाबादी शेळीला अतिशय चांगल्या प्रतीचं हवामान सूट झालेलं आहे. अरे वा. मग माझं असं म्हणणं आहे की आणि ही शेळी उत्पादनाचा जो दर्जा आहे 12 ते 14 महिन्यातनं 2 वेत खात्रीशीर मिळतात. म्हणजे 2 वेत मिळतात, कमीत कमी 4 पिल्लं हे खात्रीशीर मिळतात. तिचं वैशिष्ट्य काय, एका वेतामध्ये 2 पिल्लं जास्तीत म्हणजे जुळी करडं देण्याचं प्रमाण 100%, तिळी पिल्लं द्यायचं प्रमाण 50 ते 60% आहे. म्हणजे आणि एक पिल्लू जर आपण हे उत्पादनाचा दर्जा आहे, तिच्या मांसाला मागणी आहे, तिच्या कातडीला मागणी आहे, म्हणजे तिच्या अवयवाचा कुठलाही भाग, कुठलीही वस्तू वाया जात नाही. त्यासाठी हा उस्मानाबादी जी शेळी आहे ही इतर जातीच्या तुलनेने विचार केलं तर अतिशय चांगली आणि फायदेशीर आहे आणि तिचा उत्पादनाचा दर्जा खूप छान आहे. पण मग ही उस्मानाबादी शेळी जर कोणाला घ्यायची असेल तर ती म्हणजे किती दरात मिळते? कारण का तुम्ही जे सांगितलं की एक उस्मानाबादी शेळी जर एवढी वीत किंवा 12 महिन्यात तिचे जर जे आपण ज्या किमतीला ती घेतलेली ते वसूल होत असतील तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? मी तुम्हाला सांगेल, मी ज्यावेळेस प्रकल्पाला सुरुवात केली 2003 साली म्हणजे मांसाचा भाव 120 रुपये किलोने होता. आज जी मांस विक्री होतीये ते 480 रुपये किलोपर्यंत, म्हणजे जो प्युअर मटन म्हणजे चांगल्या प्रतीचं मटन दिलं जातंय ते 480 रुपये किलोने विकलं जातंय. म्हणजे याची जी वाढ आहे, मी ज्यावेळेस सुरुवातीला जिवंत माल विक्री करायचो, माझ्या प्रकल्पामधला माल विकायचो, जी तयार झालेली करडं आहे ती विक्री व्हायची, जिवंत वजनावरती विकली जायची 120 रुपये किलो प्रमाणे. आज ती 220 रुपये किलो प्रमाणे आहे, विकली जातात. आणि खात्रीशीर ठामपणाने असं सांगू शकतो की माझ्या प्रकल्पामधली माझ्याकडे टिपण आहे, माझ्याकडे लिखाण आहे की ही शेळी कुठल्या दिवसामध्ये बाजारावर येते, म्हणजे तिची उत्पादनाची जी सगळं टिपण आहे की या शेळीपासून ही शेळी कुठल्या देणार आहे, 2 पिलं देणार आहे का 3 पिलं देणार आहे, याचं सगळं लिखाण, याचं सगळं टिपण. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण जो काही प्रकल्प करत आहात शेळी पालनाचा त्याच्याबद्दलचं लिखाण ठेवा. म्हणजे माझी शेळी आज माझ्यावर गेलेली आहे, माझी कधी विणार आहे, म्हणजे तिचा एकूण वार्षिक जो उत्पन्नाचा दर्जा आहे, उत्पन्न किती मिळतं एका शेळीपासून ते आपल्याला काढता येईल. माझं शेळीचं तुम्हाला आर्थिक गणित सांगायचं झालं तर एका शेळीपासून आता साधं आणि सोपं गणित आहे. साधी एक म्हैस किंवा एक गाय जर आपल्याला मार्केटमधनं खरेदी करायचं म्हणलं तरी कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये लागतात. बरोबर. पण त्याच किमतीमध्ये या उस्मानाबादी शेळ्या 5 ते 6 चांगल्या प्रतीच्या 2-2, 3-3 पिलं देणाऱ्या शेळ्या तुम्हाला वर्षातनं म्हणजे एका वर्षामध्ये एका शेळीपासून 4 पिलं किंवा 6 पिलं मिळणाऱ्या शेळ्या तुम्हाला चांगल्या प्रतीच्या उस्मानाबादी शेळ्या आपल्याकडे मादी 220 आणि नर 240 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात. आणि त्याच्यापासून एक शेळी जर साधं सोपं गणित आहे, एक शेळी जर वर्षाकाठी 4 पिलं दिली तर एक पिलू लोकल मार्केटला जर विकलं तुमच्या तर 5,000 रुपयाला विकलं जातं. 5-20,000 रुपये झाले. 20,000मधनं आहार असेल, खुराक असेल, खाद्य असेल, नोकर खर्च असेल, मेंटेनन्स खर्च जो बी आहे तो जो खर्च आहे त्या खर्चाची जर आपण मायनस केलं तर 5,000 रुपये मायनस केले तर राहिले 15,000 रुपये. म्हणजे एका शेळीच्या पाठीमागं मूळ नग सोडून तुम्हाला 15,000 रुपये मिळतात. 10 शेळीच्या पाठीमागं 1.5 लाख रुपये मिळतात. 50 शेळीच्या पाठीमागं 7.5 लाख रुपये मिळतात. कशाला नोकरीच्या पाठीमागे लागताय? म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांनी अगदी याला काही खूप भांडवल लागत नाहीये, साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये, साध्या सरळ पद्धतीमध्ये तुम्ही. आता सरांनी सांगितलं तसं की जर आपण ते शेळी व्यवसाय करायला लागलो तर पूर्ण वेळ द्यायची पण गरज नाही त्याला. आपण शेतीला एक पूरक जोडधंदा असं म्हणतोच. तर आपल्या शेतातलं काम बघत बघत 1 तास जरी वेळ तुम्ही दिलात तरी त्याच्याकडून वेळ कमी आणि उत्पन्न चांगलं. आणि जर आपल्या अचानक कुठली आपल्याला गरज लागली तर सावकाराकडे जायची गरज नाही. जवळच्या बाजारात एक पिल्लू नेलं 5,000 रुपये सरळ येऊ शकतात. अरे वा.
आता सध्या बेकारी खूप वाढत आहे, तर ह्याबाबत उस्मानाबादी शेळी पालन कसं फायदेशीर ठरू शकतं? एक सांगेन तुम्हाला की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आता म्हैस पालन असेल, गोपालन असेल, याला हिरवा चारा हा पर्याय आहे. हिरवा चारा मिळाल्याशिवाय आपण म्हशी पाळू शकत नाही किंवा गायी सांभाळू शकत नाहीये. पण या ज्या उस्मानाबादी शेळ्या आहेत आजचा म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये देखील तग धरू शकतात का? तर जी काही झाडं आहेत, झुडपं आहेत, या झुडपा झाडावरती त्याचा अन्न ग्रहण करून त्या तग धरू शकतात. किंवा ओला चारा मिळालाच पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये सुका चारा आहे. सोयाबीनचं बुसकट असेल, तुरीचं बुसकट असेल, जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे, कडबा आहे, त्याची कुट्टी करून जरी तुम्ही या शेळ्यांना दिली तरी देखील याच्यामधनं चांगल्या या उस्मानाबादी शेळ्या म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीला देखील मात करू शकतात. आज आपण म्हणतो पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही, पण जर नुसतं याच्यावरती अवलंबून राहणार, मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की पश्चिम महाराष्ट्राची 2 एकर शेती, मराठवाड्याची 10 एकर शेती आणि विदर्भाची 25 एकर शेती इज इक्वल. एक का? तर मला काय म्हणा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पश्चिम महाराष्ट्रात 2 एकर शेती असेल तर तो त्याच्या घरी 5-6 कोंबड्या असतात, बरोबर, 2 शेळ्या असतात, 1-2 गायी असतात. म्हणजे शेती आणि शेतीला पूरक जोडधंदा हा शेतकरी करतोय. त्याच पद्धतीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला असेल, विदर्भातल्या शेतकऱ्याला असेल, माझं सांगणं की अशा पद्धतीचे छोट्या स्वरूपात, मग त्याला काय आपण व्यवसाय करायचा म्हणलं की मग परत भाग भांडवलाचा प्रश्न आला. नक्कीच नक्कीच. पण मी काय म्हणतो, शून्यातनं सुरुवात करा, शून्यातनं मोठं व्हा, मोठ्यातनं शून्यात येऊ नका. नक्कीच. आमची माती आमची माणसं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपले जे प्रेक्षक वर्ग आहे तो ग्रामीण भागातला आहे, तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा महिलांना जर हा शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात जर सुरुवात करायची असेल तर त्याबाबत तुम्ही आपल्या प्रेक्षक वर्गांना काय सांगू शकता? कमी खर्चात म्हणजे जर समजा त्यांना वाटतंय की आपल्या कामातून वेळ आपल्याला भेटत नाही, तर एखादी गाय घ्यायची किंवा एखादी म्हैस घ्यायची, तर त्याच्यासाठी एका गायीसाठी किंवा एका म्हशीसाठी 40,000 ते 50,000 रुपये लागू शकतात. तर त्या किमतीत 5-7 शेळ्या सहज खरेदी होऊ शकते त्याची, आणि पूर्ण वेळ देण्याची त्यांना आवश्यकता नाही. प्रत्येक वेळेस त्यांना ज्या वेळेस आपल्याला पैशाची आवश्यकता लागते, तर हिकडला हा जो वेळ आहे गायीसाठी जास्त घालावा लागतो किंवा इतर कामासाठी, तर तो पण होऊ शकतो. आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असेल पैशाची, तर त्यातलं एक पिल्लू पण आपण मी अगोदर सांगितलं तसं, तर ते एक जमू शकतं. नक्कीच. कमी वेळ, कमी खर्च, नक्कीच, आणि चांगलं उत्पन्न, त्याच्यातनं रिझल्ट. खरंच ही चांगली गोष्ट आहे शेळी. आणि आपण असं करतो की आपण घर बांधलं तर घराच्या साईडला थोडे झाडं वगैरे तर लावलेले असतात, तर गायींना किंवा म्हशींना असा चारा नाही भागू शकत. तर शेळ्यांचं असं असते की प्रत्येक वनस्पती ते खाल्ली जाते त्यांनी, त्याच्यामुळे तुम्ही घराच्या साईडचा किंवा साईडच्या झाडाचा जरी चारा आणून त्यांच्या पुढे टाकला तरी 2-4 शेळ्या सहज खाऊन जगू शकतात. नक्कीच नक्कीच. सर, महत्त्वाचा जो आजचा आपला विषय आहे की शेळी पालन जर प्रकल्प कोणाला चालू करायचा असेल तर त्याचं जे व्यवस्थापन असतं, कारण का सुरुवातीपासून सगळं चालू करायला लागेल, तर त्या व्यवस्थापनाबाबत तुम्ही काय सांगू शकता? शेळी पालन प्रकल्प चालू करत असताना मी म्हणतो की सुरुवातीला अगदी खूप मोठ्या प्रमाणात नाही, अगदी तुम्ही 10+1चं युनिट देखील चालू करू शकता. 10 शेळ्या 1 बोकड या पद्धतीने छोट्या स्वरूपामध्ये जर सुरू केलं. शेळी एक जात अशी आहे की तुम्ही तिला छपरामध्ये ठेवा, पत्र्याच्या शेडमध्ये ठेवा किंवा स्लॅबच्या खोलीत ठेवा किंवा AC रूम मध्ये ठेवा. पण तिला अगदी साध्या सोप्या शेळी पालनामध्ये 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या. एक, तिच्या पोटाला पोट भरून खाद्य मिळालं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तिच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. या 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या. मग तुम्ही तो प्रकल्प साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये अगदी 10 पासून देखील चालू करू शकता. तुम्ही 10 शेळ्यांचा प्रकल्प जर चालवला तर तुम्हाला वर्षभरामध्ये शेतीतलंही उत्पन्न घेता येईल आणि या शेळीपालनाच्या प्रकल्पात नाही, म्हणजे 1.5 लाख रुपये आपण जे आर्थिक गणित सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला या शेळीपालनाच्या प्रकल्पातून उत्पन्न, म्हणजे कुठलाही गोठा किंवा मेषगृह असं बांधण्याची गरज नाहीये, तर साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये म्हणजे अगदी तुम्ही 10 पत्र्याचं शेड देखील त्याच्यामध्ये हे करू शकता. किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत, आता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आहेत, नक्की बांबूंचं हे करू शकतो आपण. कोकणामध्ये आहेत, त्या पद्धतीनं बांबूचं शेड करू शकतो. किंवा मग आता जर आधुनिक पद्धतीने आपल्याला करायचं, शेळी पालनामध्ये 1-2-3 पद्धती आहेत. एक बंदिस्त पद्धत आहे स्टॉल फिडिंगची, एक अर्धबंदिस्त पद्धत आहे आणि एक मोकाट पद्धत आहे. म्हणजे या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्याकडे जर शेती असेल तर मोकाट पद्धतीनं म्हणजे 1-2-3 तास बाहेर चारायला शेळ्या आपल्या शेतीमध्ये सोडायच्या. जर जमीन नसेल तर एका ठिकाणी म्हणजे आपल्या शेतीमध्ये चारा आणून ते आपण त्या स्टॉल फिडिंग पद्धतीने त्या शेळ्या सांभाळू शकतो किंवा त्याचं जतन करू शकतो. म्हणजे असं नाही किंवा शेती ही असलीच पाहिजे असं का नाही. समजा शहरामध्ये मला करायचंय तर कसं करता येईल, माझा प्लॉट आहे, आपण मार्केटमध्ये जे वेस्ट मटेरियल मिळतं ते वेस्ट मटेरियल देखील आणून आपण छोट्या प्रमाणात
अगदी 5-10 शेळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटवरती देखील शहरामध्ये देखील करू शकतो, सांभाळू शकतो. असं काही नाही किंवा त्याला जमीनच पाहिजे असं काही नाही. नक्कीच, म्हणजे हा चांगला आहे की शहरी भागात पण आपण हे करू शकतो, छोटा प्लॉट असेल तरी हे करू शकतो. शेळीपालन व्यवसाय खूपच किफायतशीर, फायदेशीर आणि सोयीस्कररित्या असा हा व्यवसाय आहे. आमची माती आमची माणसं. सर, आता हे जे तुम्ही सांगितलं ते मोठ्या ज्या शेळी आहेत त्यांच्याबद्दल, पण जर आपण बघायला गेलं की छोटं पिल्लं किंवा करंडांचं संगोपन जे आहे किंवा त्याचं व्यवस्थापन, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? आपल्या प्रकल्पामध्ये ज्या शेळ्या आहेत, शेळ्यांची काळजी घेत असताना मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, एक आरोग्याची काळजी घेतली, एक आहाराची काळजी घेतली. त्यांच्या पिलांचं संगोपन करत असताना शेळी व्यायली, पिलं दिल्याच्या नंतर अगदी 8 दिवस जाणीवपूर्वक काळजी घेतली गेली पाहिजे. आणि काही शेळ्यांना असं प्रमाण आहे की काही शेळ्यांना 2 पण होतात, काहींना 3 पण होतात. बरोबर. तर आपण काय करतो की आपल्याकडे जास्त शेळ्या जर असतील तर एका शेळीला 3 पिल्लं झाली तर पूर्ण पिल्लं जर सोडून दिले तर तिन्ही पिल्लं जात नाहीत. अच्छा. त्याच्यामुळे लहान पिल्लं आहेत तोपर्यंत एक पिल्लं आपण जवळ घेऊन थांबणं, 2 पिल्लं सोडणं, त्या 2 सोडलेल्यातून परत नंतर एक वापस घेणं, ते तिथं सोडणं, तरच ते 3 पिल्लं आईला पिल्ले जातात. नक्कीच नक्कीच. आणि ते लहान आहे तोपर्यंत आपण त्याची तेवढी काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा, पण मग ह्याचं जे व्यवस्थापन आहे ते कसं केलं जातं? हा, करडांचं ज्यावेळेस शेळी व्यायल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये 8 शक्यतो ती सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाइम व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे. जास्त पाजलं संडास लागते, कमी पाजलं पिल्लू उपाशी मरतं. ह्या सगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे 8 दिवस जर तुम्ही जाणीवपूर्वक जर व्यवस्थित पिलांची काळजी घेतली, 8 दिवसानंतर समजा 3 पिलं आपल्या गोट्यामध्ये 50 शेळ्या आहेत, 50 शेळ्यांचे 50 शेळ्या व्हायला, 50 शेळ्यांची 2-2 पकडलं तर 100 पिलं झाली. 100 पिलं पाजायची. ह्या शेळीचं पिलू त्या शेळीला प्यायला गेलं तर शेळी पाजत नाही, आपलं स्वतः त्या वासामुळे स्वतःचं देखील पिलू पाजत. त्याला टॅकिंग असलं पाहिजे. 1 नंबरची शेळी 1 नंबरची शेळी असेल तर तिची जी 2 पिलं आहेत 1 नंबरची तिच्या गळ्यामध्ये बॅच बांधली गेली पाहिजे आणि ते व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे. 8 दिवस प्रकल्पामध्ये जाणीवपूर्वक. आता माझ्या प्रकल्पावरती जे कर्मचारी काम करतात, जे माझे सहकारी काम करतायत, त्यांना माझं सांगणं असतं किंवा आपले आजार आणि जनावरांचे आजार याच्यामध्ये आपण जे टॅबलेट वापरतो किंवा हे वापरतो खूप फरक नाहीये. तेवढं आपल्याला जुलाब लागल्यानंतर आपण जे टॅबलेट वापरतो ते शेळ्या नाही, पण ते कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. माणूस आणि जनावर याच्यामध्ये फरक नाही. आपण कसं सांभाळतो, कसं मेंटेनन्स करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे या प्रकल्पामधली सगळी काळजी. आणि त्याच्यातली स्वच्छता, गोट्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. त्याच्यामध्ये समजा शेळीचं मूत्राशय तिथं पडलं आहे तर ते व्यवस्थित साफ केलं पाहिजे. लेंडी पडली, त्यामध्ये 2-3 पद्धती आहेत. अगदी आता म्हणतात कोबा केला पाहिजे. सुरुवातीच्या पहिल्या स्टेपमध्ये सर्व ग्रामीण भागातल्या अगदी छोट्या स्वरूपात करणाऱ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुरू करा, त्याला कोबा करायची गरज नाहीये. अच्छा. जे साधे मुरुम जरी असेल तरी मुरुम त्या जमिनीमध्ये तिथं तुम्ही शेळ्या सांभाळू शकता. ती लेंडी असेल, मूत्राशय असेल ते साफ करून हे करू शकता. आणि दर 15 दिवसाला तो वरचा जो भाग आहे तळसून काढून तुम्ही तुमच्या जमिनीच्या खतासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये मूत्राशय झिरपलं जातं आणि मूत्राशय त्या मलिमूत्र त्या जमिनीला अतिशय खताच्या बाबतीत जर सांगायचं झालं, शेळीपालनाच्या खताच्या बाबतीत जो आपण DAP खत वापरतो, रासायनिक जो खत वापरतो, रासायनिक खतापेक्षा लेंडी खत जो आहे, एक वेळ जर आपल्या शेतीला टाकला तर त्याची कार्यक्षमता 10 वर्षापर्यंत टिकून राहते. बापरे. 10 वर्षापर्यंत. म्हणजे पहिल्या वर्षी काय लागू होत नाही, दुसऱ्या वर्षीपासून त्याची चालू झाली सलग, तर त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, पॉवरफुल आहे. कारण शेळी ही असा एक प्राणी आहे की सगळ्या वनस्पती खाणार, 12 वनस्पती, म्हणजे ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या खाणारा, म्हणजे वाळलेला चारा असेल, सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, वेगवेगळ्या झाडपाला असेल, झाडे झुडपे असतील, बोर असेल, पिंपळ असेल, या सगळ्या प्रकारच्या वस्तू खाणारा, ग्रहण करणारा प्राणी आहे. जे दूध आहे ते वनस्पती औषधासाठी देखील आपल्याला वापरात आणता येतं, उपयोगात आणता येतं. अरे वा, खूपच उपयोग आहेत शेळी पालनाचे. किंवा एका शेळीपासून जरी सुरुवात केली, जसं तुम्ही मगाशी की गणित सांगितलं, एका शेळी कडून पण खूप आपल्याला फायदा होऊ शकतो. एकाचे 2 करायचे, 2चे 4 करायचे, 4चे 8 करायचे. मी खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं नाहीये. साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये. म्हणजे समजा तुमच्याकडे आर्थिक भांडवल किती आहे, तुमच्याकडे 5,000 आहेत, एका शेळीपासून सुरुवात करावं, तुम्हाला वर्षभरामध्ये 4 पिलं मिळते, 4चे म्हणजे एका शेळीपासून तुमच्याकडे ऑलरेडी 5 झाले. नक्कीच. तेच 5पासून उद्या 10 होतील, 10चे 20 होतील, 20चे 40 होतील. आणि यशस्वी शेळी पालन व्हायला वेळ नाही लागणार. जसा आपण प्रवास केला अगदी, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस 70 शेळ्यापासून मी सुरुवात केला, प्रकल्प केला, आज माझे जे शेतकरी मित्र आहेत, माझे सहकारी मित्र आहेत, 10,738 मित्र आहेत शेळी पालक. अरे वा. त्यांची संख्या मला जर तुम्ही विचारली, जर तुम्ही सांगितलं पवारजी मला उद्या तुम्ही 40,000 शेळ्या देऊ शकाल का, तर उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी 40,000 शेळ्या पुरवठा करू शकतो. अरे वा, खूपच चांगलं आहे. चैन आहे, ही एक सर्कल आहे. मॅडम, आम्हाला महत्त्वाचं सांगा की शेळी पालन जेव्हा आपण करतो तेव्हा आहार आणि चारा, जसं सरांनी उल्लेख केला, ते देणं खूप महत्त्वाचं असतं. की 2 गोष्टी, त्याच्यामधली एक गोष्ट ही की पोट भरून चारा. तर तो कसा द्यायचा, कुठला चारा द्यायचा, ह्याबाबत काय सांगाल? तर ते शेळ्यांना कसं मेथी घास, मका, कडवळ, सेवरी, सुबाबळ ह्या त्यांच्या चाऱ्याविषयीच्या आहेत.
तर ज्यांना हा प्रोजेक्ट करायचा आहे त्यांनी थोडे अगोदर चाऱ्याचे पण लक्ष द्यायला पाहिजे, कारण आपण असं म्हणतो की प्रोजेक्ट चालू करायचा म्हणून नुसतं शेड मारण्यावरती जर खर्च केलो तर त्याचा उपयोग नाही, त्याच्या आहारावरती लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. पण आपला जो महत्त्वाचा विषय आहे की शासनाकडून या शेळी पालनाबाबतीत काय योजना आहेत का, तुम्ही काय सांगू शकता? बिलकुल. मी सांगायचा उद्देश असा आहे की आज बऱ्याच भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये म्हणतात की शासनाकडनं आमच्याकडे आर्थिक पुरवठा नाही आहे, पण आपल्याला माहीत नाहीत की अशा प्रकारच्या काही योजना आहेत शासनाकडे. आता नाबार्ड राज्य शासनामार्फत 10+1चं युनिट आहे, 40+2चं युनिट आहे, किंवा नाबार्डकडे 1 लाखापासून 25 लाखापर्यंत या प्रकल्पाला सहकार्य मदत मिळू शकतं. त्या योजनापर्यंत पोहोचण्यासाठी मग हेच आम्ही काम करतोय. माझी जी संस्था उस्मानाबादी बंदिस्त अर्धबंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण काम करते की ग्रामीण भागातल्या शेतकरी असतील, महिला बचत गटातील सदस्य असतील, या सर्व लोकांसाठी आम्ही हेच काम करतोय. शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून आम्ही काम करतोय की बाबा या लोकांना ह्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनापर्यंत आणि त्यांच्यापर्यंत ही जनजागृती पोहोचवावी, हे तुमचं नक्कीच प्रशिक्षण केंद्र काम करते, ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. प्रेक्षक मित्र हो, आजचा जो आपला विषय आहे की यशस्वी शेळीपालन कसं करायचं, या संबंधितच आज जे आपल्याकडे यशस्वी शेळीपालन करणारं जोडपं आलं, श्रीयुत गुंडू पवार आणि सौ मनीषा पवार यांनी आपल्याला एवढं महत्त्वाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते.